जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांत दिवरे सर यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार आज भुसावळ शहरामध्ये पोलिसांतर्फे कॉम्बिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं। या ऑपरेशनमध्ये भुसावळ डिव्हिजन, मुक्ताईनगर डिव्हिजन यातील अंमलदार 111 अंमलदार, 20 अधिकारी, भुसावळ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, प्रोबेशनरी डीवायएसपी LCB PI त्यांचे 45 अंमलदार, ट्रॅफिकचे 27 अंमलदार असे सर्वांनी मिळून भुसावळ शहरामध्ये जे सराईत गुन्हेगार आहेत, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, मालाविरुद्धचे गुन्हे करणारे, शरीराविरुद्ध गुन्हे करणारे अशांच्या घरी जाऊन झडती घेतली, सदर गुन्हेगारांना चेक केले। या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये साधारणतः रेकॉर्डवरील 99 व 54 हिस्ट्री शीटर असे 153 गुन्हेगारांना चेक करण्यात आलं। 63 जे आरोपी आहेत रेकॉर्डवरील त्यांच्या घरांच्या घरझडती घेण्यात आल्या। त्यानंतर त्यांच्याकडील जी वाहनं आहेत 112 वाहनं, 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, त्या वाहनांची चौकशी करण्यात आली, त्यांची कागदपत्र तपासण्यात आली। या सर्व कारवाईमध्ये आपल्याला समीर शाह जब्बर शाह, दीनदयाल नगर हा एक आरोपी आहे, त्याच्याकडे आपल्याला एक गावठी कट्टा आणि एक काडतूस मिळून आलेला आहे। शम्मी प्रल्हाद चावरिया याच्याकडे आपल्याला एक तलवार मिळालेली आहे। दानिश शेख अकील याच्याकडे देखील एक तलवार मिळालेली आहे। भुसावळ शहरातून संदीप बुधा खांडोरे हा 1 वर्षासाठी तडीपार असलेला आरोपी हा देखील या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये मिळून आला। त्याच्यावर BP ॲक्ट अंतर्गत 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मच्छी मार्केटमध्ये कॉम्बिंग दरम्यान चोपडा शहरा येथून चोरी गेलेली चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेली एक मोटरसायकल त्याला मिळून आलेली आहे। तसेच लोहमार्ग पोलीस ठाणे खांडवा येथील एक वॉन्टेड असलेला आरोपी सल्तनत अली इराणी राहणार पापानगर हा देखील आपल्याला या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये मिळालेला आहे। त्याला देखील ताब्यात घेऊन सदर पोलीस स्टेशनकडे त्याला देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। तसेच भुसावळ तालुका हद्दीतील कनाळा या ठिकाणी देखील ज्या हातभट्टी आहेत त्यांच्यावर कारवाई करून 3 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जवळपास 1 लाखाचा रसायन त्या ठिकाणी नष्ट करण्यात आलेला आहे आणि 3 गुन्हे दाखल केलेले आहेत। सदर कारवाईमध्ये आपण रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, या ठिकाणचे लॉजेस होते, हॉटेल्स होते, हे देखील चेक करून तिथं कोणी संशयित इसम किंवा गुन्हेगार राहत आहेत का याची देखील तपासणी केलेली आहे। माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या सूचनेनुसार ही कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं। यापुढे देखील भुसावळ शहरामध्ये अशाच प्रकारे नेहमी कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचं नियोजन केलेलं आहे। सर, जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स पेडलर यांचासुद्धा भुसावळचे संबंध आढळून आलेला आहे। त्यामध्ये आजच्या कारवाईमध्ये कोणी ड्रग्स पेडलर त्याच्यामध्ये आढळले आहे? आजच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये देखील घरझडती करताना आमचे इन्स्ट्रक्शन होते की गांजा असेल, ड्रग्ज असेल हे देखील कोणाकडे मिळून येतं का त्या अनुषंगाने देखील तपासणी करावी। आज आपल्याला काही मिळालेलं नाही, परंतु गोपनीय माहिती काढून जे या ड्रग्ज असेल, गांजा असेल या तस्करीमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्याकडे तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। तर अतिक्रमण झालेल्या गुन्हेगारांच्या घर तोडण्यात येणार आहे। सध्या नगरपालिकेकडे तो विषय असतो, तर त्यांच्याकडून काही कारवाई करण्याचं नियोजन असेल आणि त्यांनी जर आपल्याकडे बंदोबस्त मागितला तर तो बंदोबस्त देऊन ती देखील कारवाई करण्यात येईल। सर, तशी आपण मागणी करणार आहे का त्यांच्याकडे? आपण काही मागणी केलेली आहे का? करणार आहेत का? अजून मागणी केलेली नाही, परंतु त्या नगरपालिकेसोबत मिटिंग करून या संदर्भाने ठरवण्यात येईल। सर, सध्या इंस्टाग्रामचं फार मोठं वारं वाहत आहे, म्हणजे त्यातूनच गुन्हेगारी खऱ्या अर्थानं सुरू होते, यावर काय? आज देखील आम्ही जे आरोपी चौकशी दरम्यान बोलवले होते स्टेशनला त्यांना देखील आम्ही
सक्त कडक शब्दामध्ये सूचना दिलेली आहे की इंस्टाग्रामवरून आक्षेपार्ह थ्रेट करणारे असे कोणतेही व्हिडिओ व्हायरल केले जाणार नाही, जेणेकरून की कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा एखादा गंभीर गुन्हा त्यांच्याकडून घडता कामा नये. एकंदरीत हवे रस्त्याला पाहिलं तर वांद्रा रोडजवळ आपण अपघात भरपूर होत आहे. काय उपाययोजना आपल्याकडनं केल्या जाणार, काही सूचना वगैरे? आपला जळगाव जिल्हा हा रोड फेटॅलिटीमध्ये पूर्ण देशामध्ये 11व्या नंबरवर आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रोड ॲक्सिडेंटमध्ये लोक मृत्यू पावतात अशा ठिकाणी भेटी देऊन उपाययोजना करण्यासाठी नाही असेल, PWD असेल, या संबंधित विभागामार्फत पोलीस प्रशासन काम करत आहे. त्याच अनुषंगाने आपल्या भुसावळ शहराला लागून जो वांद्रा चौफुली आहे या ठिकाणी देखील मागील महिन्याचा आपण जर अभ्यास केला असता जवळपास 10 ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झालेले आहेत. या अगोदर देखील भरपूर ॲक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी लोक मृत्यू पावलेले आहेत. त्या अनुषंगाने नाही यांच्यासोबत आमची चर्चा झालेली आहे आणि त्या ठिकाणी जो अनऑथराईज ॲक्सेस दिलेला आहे वांद्रा चौफुलीला तो देखील बंद करण्यासाठी त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि ते ज्या वेळेला ते बंद करतील त्यावेळेला आमचे देखील अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील. हाय अंगावर खादी संग कामाची यादी, हाय अंगावर खादी संग कामाची यादी, अशी दमदार एंट्री आमच्या दादाची. आमचा दादा लई रुबाबदार, रुबाबदार, अरे आमचा दादा लई रुबाबदार, रुबाबदार. के हाथों की लकीरों को भी रुखसत कर, रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत. फार कसा करावा हा वस्तुपाठ पुण्यश्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला. चौंडी गाव अहिल्या देवीचे अहिल्या देवीचे कुळ धनगराचे बहुभाग्याचे. सून शोभली होळकरांची, धुरा चालवली शौर्याची, लोकमाता पहिली धनगरांची हजेरी. लोकमाता पहिली धनगरांची हजेरी, लोकमाता पहिली धनगरांची हजेरी. आपण कोणाडणे की हिम्मत ना कुणाची, फुकट नादी लागू नका. हे आपण से भिडणे की जुरत ना कुणाची, आमच्या वाटे जाऊ नका. चांदण्याचे गीत झाले नभसारे, झंकारले वाऱ्यावरी सूर आले. घेऊया संगीत है हम आए हैं. झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.